नमस्कार मित्रांनो, मी वैभव माळोदे, फायनान्शियल ॲडवायझर. गुंतवणूक ह्या विषयावर थोडीशी चर्चा करू इच्छितो तुमच्याशी. गुंतवणूक प्रत्येकाचे स्वप्न वेगवेगळे असतात, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. प्रत्येकाला गुंतवणूक कुठे करायची, किती करायची, प्रत्येकाचे ध्येय वेगळे असतात, बरोबर का? माझ्या डोक्यातल्या काही आयडिया आहे, मी ते तुमच्यासमोर मांडतो आहे. बघा, गुंतवणूक कुठे करू शकतो आपण? LIC मध्ये करू शकतो. तुम्हाला जर खात्रीशीर गॅरंटेड परतावा पाहिजे असेल, खात्रीशीर परतावा, खात्रीशीर म्हणजे तिथं तुम्हाला रिस्क काहीच नाही, टेन्शन घ्यायची गरजच नाही. एक 15 वर्षाचा कालावधी ठरवला तुम्ही, 15 वर्षी नियमित बचत करा. मिळणारी रक्कम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गॅरंटी असणार. मिळणाऱ्या रकमेला इन्शुरन्स पहिल्या दिवसापासून, ज्या दिवशी तुमची पॉलिसी नंबर पडला त्या दिवसापासून सुरू होणार, त्याला सुद्धा गॅरंटी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. खूप जबरदस्त. मला ह्या 2-3 मुद्दे LICचे खूप जबरदस्त आवडले. इन्शुरन्स पहिल्या दिवसापासून सुविधा, मिळणाऱ्या रकमेला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गॅरंटी. थोडा बोनस कमी जास्त होतो काही प्लॅनमध्ये, पण काही प्लॅन असे आहेत LIC ऑफ इंडियाचे, याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची डायरेक्ट गॅरंटी. माहिती घ्या ना, मी आहे ना, मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो. ह्या ठिकाणी रिस्क काहीच नाही तुम्हाला. जुने लोक म्हणतात LIC गोरगरिबासाठी आहे, कारण आज व्यक्ती एकदाच लाखो रुपये इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत. मी मध्यम वर्गाचा विचार करतोय, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाखापर्यंत आहे. ठीक आहे, समजा 1 लाख ते 5 लाख रुपये उत्पन्न. सरासरी आज मजूर वर्ग जरी असत तरी सरासरी 1-2 लाख रुपये उत्पन्न असतंच, बरोबर? तर ह्याच्यात रिस्क नाही. LIC ऑफ इंडियामध्ये नो रिस्क. तुम्हाला रिस्क नाही. रिस्क कोण घेतं? गव्हर्नमेंट घेतं, कंपनी घेते. ठीक आहे, लक्षात आलं? दुसरा इन्व्हेस्टमेंटचा मुद्दा आहे बघा, म्युच्युअल फंड. याच्यात रिटर्न बी जास्त भेटते, पण रिस्क पण तेवढी असते. आज तुमच्याकडे जर जास्त पैसे असेल आणि तुम्ही रिस्क घेऊ इच्छित असाल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. हाय रिस्क, हाय रिटर्न. ठीक आहे. तिसरं आहे बघा, रिअल इस्टेट. रिअल इस्टेट म्हणजे काय की ज्या ठिकाणी तुम्ही प्लॉट घेऊ शकता, जमिनीमध्ये गुंतवणूक करू शकता. कारण जमिनीचे भाव दिवसेंदिवस वाढायला लागले, प्लॉटचे सुद्धा भाव डबल होऊ राहिले, टिबल होऊ राहिले. फक्त याच्यामध्ये काय असतं, तुमच्याकडे तेवढा फंड पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला जर जालन्यामध्ये प्लॉट घ्यायचा असेल किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये घ्यायचं असेल, किमान माझ्याकडे 50 लाख रुपये पाहिजे. चांगल्या ठिकाणी मला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल, चांगल्या ठिकाणी जर मी इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे भाव दिवसेंदिवस वाढतील. मी एखाद्या कोपऱ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तिथं भाव लवकर वाढणार नाही ना. इन्व्हेस्टमेंट कुठे पाहिजे? पण त्यासाठी बजेट लागणार. तुमच्याकडे आज 50 लाखाचं बजेट आहे का असं, तर तुम्ही ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता. रिअल इस्टेट खूप छान आहे. रिअल इस्टेट. तिसरं, तुम्ही FD करू शकता. पण कुठे करू शकता? ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गॅरंटी आहे. फिक्स डिपॉझिट. FD म्हणजे काय? फिक्स डिपॉझिट. तर प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. तुम्ही कोणत्याही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा, चांगलीच गोष्ट आहे. आता माझ्याकडे जे माध्यम आहे ते आहे LIC ऑफ इंडियाचं. खात्रीशीर गॅरंटेड मिळणारी रक्कम. मुलीच्या लग्नासाठी असेल, मुलाच्या शिक्षणासाठी असेल, किंवा स्वतःसाठी पेन्शनसाठी असेल, तुम्हाला भविष्यामध्ये तुमचं एखादं स्वप्न असेल त्याच्यासाठी असेल, खात्रीशीर रक्कम पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. कारण माझ्याकडे एकमेव माध्यम आहे LIC ऑफ इंडिया. मी बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्हाला मी सल्ला देऊ शकतो. SIP मध्ये पण मी तुम्हाला सल्ला देतो, चालूही करून देतो. माझ्याकडे SIPचे सुद्धा प्लॅन खूप छान आहेत. माहिती घ्या. आवडलं तर इन्व्हेस्टमेंट करा, नाही आवडलं तर 1 कप चहाचा खर्च आहे फक्त. धन्यवाद.